नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनलवरती। काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंग टाका। कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील। लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही। बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या तेलाचा चमचाभर साखर मिळवून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका। पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या, बरे वाटेल। घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडून त्याने फॅन पुसून घ्या। मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी खावीत। भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा। 2 ते 3 दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा। कपड्यावरील तेलाचे डाग घालविण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा। डोसा बनविताना डोसेचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा। हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या। पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये। एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्यात, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात। तोंडात फोड आल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल। लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, वर्षभर लाल रंग राहतो। वर्षभराचे तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा। पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मुठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते। पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात। शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो। पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो। मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत। बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत। तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते। डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो, लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात। गोड बुंदी, बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे। आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा पाण्याचा सोडा घालावा, दुधात विरघळून घालावा, सर्व आंबटपणा निघून जातो। आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते। गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतापर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे। वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवावी।
सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते, तेव्हा 15 ते 20 शेंगदाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.